11वा मानवी शरीर व इंद्रिय संस्था याच्या वरचे आपण क्वेश्चन बघणार आहोत. त्याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. प्रश्न पहिला, सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शविणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना डॅश डॅश असे म्हणतात. जीवन प्रक्रिया म्हणजेच लाईफ प्रोसेस म्हणतात. प्रश्न दुसरा, ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला डॅश डॅश असे म्हणतात. इंद्रिय संस्था असे म्हणतात. प्रश्न तिसरा, शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात मग? अंतःश्वसन. प्रश्न चौथा, ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. पेशी श्वसन असं म्हणतात. प्रश्न पाचवा, पेशी श्वसन प्रक्रियेचे समीकरण कोणते? C6H12O6 + CO6O2 बरोबर 6CO2 + 6H2O प्लस म्हणजे ऊर्जा 38 ATP. 6. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. त्यांना डॅश डॅश म्हणतात. वायुकोश. प्रश्न 7. रक्तातील तांबड्या पेशी म्हणजेच RBC मध्ये डॅश डॅश हे लोहयुक्त प्रथिन असते. हिमोग्लोबिनमुळे ते काय होतं? लाल कलर येतो ते. 8. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला डॅश डॅश म्हणतात. खूप इम्पॉर्टंट आहे. मी शिकवताना सांगितलं होतं. श्वास पटल असं म्हणतात. 9. शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचे वहन डॅश डॅश संस्था करते. कोणती संस्था करते? रक्ताभिसरण संस्था हे सगळं वहन करत असते. 10. रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो? तर कशाचा समावेश होतो? हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश होतो. प्रश्न पुढचा 11वा, आपल्या हृदयाचा आकार केवढा व वजन किती असते? तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येकाच्या हृदयाचा आकार त्याच्या मुठी एवढा असतो. वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. प्रश्न पुढचा 12वा, हृदय स्नायू डॅश डॅश असतात. हृदयात कोणते स्नायू असतात? अनैच्छिक स्नायू असतात, जे इच्छेच्या विरुद्ध चालतात. हृदयाच्या वरच्या कप्प्यांना डॅश डॅश तर खालच्या कप्प्यांना डॅश डॅश असे म्हणतात. बघा, 2 कप्पे असतात हृदयामध्ये. वरच्या कप्प्यांना अलिंद म्हणतात तर खालच्या कप्प्यांना निलय असं म्हणतात. प्रश्न पुढचा 14वा, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना डॅश डॅश म्हणतात. बघा, काय? धमन्या म्हणतात. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि डॅश डॅश धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. कोणती? एक धमनी सांगितलं होतं मी किती ऑक्सिजनयुक्त नाही आहे म्हणून, ती फुफ्फुस धमनी. खूप इम्पॉर्टंट आहे, फुफ्फुस धमनी ही नाही आहे. 16वा, धमन्यांची भित्तिका डॅश डॅश असते. बघा, जाड असते भित्तिका, तुम्हाला डायग्राम दाखवली होती. 17वा, शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना डॅश डॅश म्हणतात. विरुद्ध बघा, शरीराच्या भागाकडून याला नीला म्हणतात. काय? नीला. फुफ्फुस शिराव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलामध्ये डॅश डॅश रक्त वाहून नेले जाते. कोणते रक्त बाहेर नेले जातं वाहून? शरीराच्या विनाक्षजती म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त CO2 युक्त हे रक्त वाहून नेलं जातं. आणि प्रश्न 19वा, 1928 साली डॅश डॅश ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले. कोणत्या डॉक्टरने? जो ब्रिटिशचा एक डॉक्टर होता त्याचा फोटोसहित तुम्हाला दाखवला होता, विल्यम हार्वे या ने. 20वा, धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात. त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात म्हणून त्यांना काय म्हणतात? केसासारख्या दिसतात म्हणून त्यांना काय म्हणतात?
केशिका असं म्हणतात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. 21वा, सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडत असतात? आपण शिकलो 1 मिनिटाला मनुष्याचे 72 ठोके पडतात. 1 मिनिटाला 72. लक्षात ठेवा. 22वा, हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॅश मिलीलिटर रक्त ढकलते. बघा, एका मिनिटाला 75 मिलीलिटर रक्त ढकलत असतं हृदय. लक्षात ठेवा. 23वा, हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवाकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात त्या क्रियेस? की त्या अवयवाकडून पुन्हा दुसऱ्या अवयवाकडे रक्ताभिसरण ही दुसऱ्या भागांना रक्त पोहोच करते. 24वा, ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग डॅश डॅश असतो आणि चव डॅश डॅश असते. तसंच त्याचा पीओ किती असतो? बघा, तिन्ही पॉईंट किती महत्त्वाचे आहेत. त्याचा रंग असतो लाल भडक हिमोग्लोबिनमुळे, चव असते खारट आणि पीएच असतो 7.4 आणि दुसरा एक आहे त्याच्या वजना इतकी टक्केवारीत असतो. प्रश्न 25वा, डॅश डॅश व डॅश डॅश रक्त घोटण्यास क्रियेस मदत करतात. 2 पदार्थ सांगितले होते की ते रक्त घोटण्यास मदत करतात. फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बिन हे दाखवले होते फोटोमध्ये. खूप महत्त्वाचे, लक्षात ठेवा. 26वा, लोहित रक्तपेशीतील डॅश डॅश या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. कशामुळे? हिमोग्लोबिनमुळे तुमचं रक्त लाल दिसतं. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे. 27वा, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये डॅश डॅश RBC असतात. किती असतात? 50 ते 60 दशलक्ष एवढ्या तुमच्या RBC असतात. आणि RBCची निर्मिती डॅश डॅशमध्ये होते व त्या सुमारे डॅश डॅश दिवस जगतात. कशामध्ये? अस्थिमज्जामध्ये सांगितलं होतं की नाही तिची निर्मिती, आणि ते फक्त 100 ते 127 दिवसच जगतात. सगळ्या RBC, WBC, प्लेटलेट्सबद्दल सगळं वाचून घ्या. 29वा, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये डॅश डॅश पांढऱ्या पेशी असतात. किती? काय सांगितलं होतं? 5000 ते 10,000 घन मिलीमीटर एवढं पेशी असतात. आणि पांढऱ्या पेशीचे किती? 5 प्रकार असतात. कोणते सांगितले होते? लिम्फोसाइड. अजून हे 5 प्रकार कोणते आहेत? बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइड आणि लिम्फोसाइड्स. आपला लिम्फोसाइड शिकून झालेला आहे आणि हे 5 प्रकारबद्दल सांगितलं पण आहे अगोदरच्या पण क्लासमध्ये. 31वा प्रश्न, डॅश डॅश पेशी आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. एकच पेशी आहे जी संरक्षण पेशी म्हणून वापरली जाते, ती म्हणजे पांढरी रक्तपेशी म्हणजेच WBC. त्यालाच श्वेत रक्तपेशीसुद्धा म्हणतात. 32वा, रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये सुमारे डॅश डॅश रक्तपट्टिका म्हणजेच प्लेटलेट्स असतात. किती असतात? तिन्ही बी लक्ष ठेवायचं. 2.5 ते 4 लक्ष. तिन्ही खूप इम्पॉर्टंट आहे. RBC, WBC, प्लेटलेट्स लक्षात ठेवा. 33वा प्रश्न, कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतीकडून रक्तात जमा केले जातात व शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे उरकाकडे वाहून नेले जातात? 3 गोष्टी सांगितल्या होत्या ज्या नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात. त्या युरिया, अमोनिया अँड क्रिएटिनिन. ह्या 3 गोष्टी टाकाऊ पदार्थ सोडल्या जातात. 34वा, वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन. हे डायग्राम दाखवली होती. यामुळे शरीराचे डॅश डॅश इतके कायम राखले जाते. आपल्या शरीराचे किती तापमान असतं? 37 डिग्री सेल्सिअस. लक्षात ठेवा, एवढं तापमान असतं आपल्या शरीराचं, ते कायम राखणं पाहिजे. 35वा, रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य डॅश डॅश व डॅश व रक्तद्रवातील डॅश डॅश नावाचे प्रथिन करतात. 2 गोष्टी कोण करतं? रक्त करतं, पण कशा थ्रू? प्लेटलेट व फायब्रिनोजेन या 2 घटकांनी तुमची रक्ताची गुठळी होती. 36वा, शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते, त्याला म्हणतात रक्त बाहेरचं घेतलं जातं, त्याला रक्त पराधन म्हणलं जातं. हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. 37वी, जी व्यक्ती रक्त देते तिला कोण काय म्हणतात? रक्तदाता. जी देते ती रक्तदाता आणि जी घेते ती रक्तग्राही. म्हणजे बघा पुढचा प्रश्न आहे, ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय, जी घेते ती. समजलं? महत्त्वाचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते म्हणून ओ रक्तगटाला काय म्हणतात? तो युनिव्हर्सल डोनर म्हणतात ना त्याला, है ना, त्यालाच
सर्व योग्य दाता असं पण म्हणतात. आणि ए बी गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते आहे का नाही, म्हणून तिला काय म्हणतात ए बी गटाच्याला रिसिप्टन, युनिव्हर्सल रिसिप्टन म्हणजेच युनिव्हर्सल रिसिपियंट म्हणजे सर्व योग्य ग्राही असं पण तिला म्हणतात. 41 हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? आकुंचन आणि प्रसारण दोन दाब आहेत. सिस्टॉलिक दाब म्हणजेच आकुंचन दाब आणि जो प्रसारणच्या टायमिंगला दाबला जातो त्याला काय म्हणतात बघा. हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास डॅश डॅश असे म्हणतात. डिस्टॉलिक दाब म्हणजे तो प्रकुंचनीय दाब पण त्याला म्हणतात. डायस्टोलिक दाब प्रकुंचनीय दाब असं पण म्हणलं जातं. पुढचा प्रश्न आहे, निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे डॅश डॅश मर्क्युरीच्या पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. किती स्तंभा एवढा असतो? आपण डायग्राम दाखवली होती मर्क्युरीच्या पाऱ्याची. तो 180 ऐवजी 128 म्हटलं गेले, 180 ऐवजी 28 झाले तिथं, तेवढं पाहून घ्या. 44 रक्तदाब मोजण्यासाठी डॅश डॅश नावाचे यंत्र वापरतात. कोणतं यंत्र? स्पिग्मो मॅनोमीटर हे यंत्र वापरतात. 45 रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे डॅश डॅश रक्त घेतले जाते. किती? 350 ml एवढं रक्त घेतलं जातं एका व्यक्तीकडून. आणि आपले शरीर किती तासामध्ये रक्तदानासाठी घेतलेल्या रक्ताचा तरल भागाची म्हणजे जेवढं घेतलं आहे तेवढं आपल्याला किती तासात? 24 तासात पूर्ण आपल्याला माघारी भेटतं आपलं रक्त आहे ना. जेवढं दिलं आहे ते 24 तासात मिळतं. ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध इसवी सन 1900 साली डॅश डॅश यांनी लावला. बघा, त्यांना नोबेल पारितोषिक पण दिलं होतं. कोणाला? कार्ल लँडस्टेनर या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला आहे. ए बी रक्तगटाचा शोध डॅश डॅश व डॅश डॅश यांनी 1902 लावला आहे. 2 शास्त्रज्ञांनी ए बी रक्तगटाचा शोध लावला आहे. दोघांच्या नावावर आहे ते. 2 कोण? डिकास्टेलो आणि स्टर्ली या 2 शास्त्रज्ञांनी ए बी रक्तगटाचा लावला आहे. डॅश डॅश म्हणजे रक्त तयार करणारे अवयव आणि रक्तांचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यकीय विज्ञानाची शाखा. डॅश डॅश म्हणजे रक्तस्राव आणि त्याची हिमोटॉलॉजी म्हणून त्याचं नाव असतं. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये डॅश डॅश हे लोहाचे संयुग असते. कोणत्या? RBCमध्ये कोणत्या लोहाचे संयुग? हिमोग्लोबिनमुळे असते म्हणून त्याला लाल रंग येतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे उदरपोकळी व उदरपोकळी यांच्या दरम्यान असते. बघा, हे पण खूप महत्त्वाचं आहे. श्वासपटल हा उदरपोकळीच्या आणि त्यांच्या दरम्यान असतो. आता गटात न बसणारे पद ओळखा. पुढचे प्रश्न आहेत गटात पद न. A O K A B B. बघा, याच्यात रक्तगट दिलेत, मग ह्याच्यात एक रक्तगट नाही आहे. कोणता? के हे ना, के रक्तगट नाही आहे. पुढचा प्रश्न, रक्तद्रव, रक्तपट्टिका, परदान, रक्तकणिका. बघा, याच्यामध्ये गटात रक्तप्रदान म्हणजे नाही, वेगळं आहे त्या, कारण रक्तद्रव रक्तकणिका हे पेशींचे स्वरूप आहे ना. रक्तप्रदान काय आहे? ज्या व्यक्तीला आपण रक्त देतो त्याला रक्तप्रदान म्हणतो. श्वासनलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका. श्वासनलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका हे काय? वेगळी घटक आहे. 55 न्यूट्रोफिल, ग्लोब्युलिन्स, ॲल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बिन. बघा, आता याच्यामध्ये न्यूट्रोफिल हा काय? वेगळा घटक आहे. अशा प्रकारे ह्या धड्याचे MCQs आपण बघितलेत. अजूनही काही याच्यामध्ये MCQs तयार होते आणि जेवढे पॉसिबल आहेत तेवढे MCQs देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सेंड करा. थँक्यू.